चला तर आज आपण सांडग्याची भाजी बनवूयात. त्यासाठी मी तेल गरम केले आणि त्याच्यात सांडगे टाकून भाजायला सुरुवात केली. हे चांगले असे लाल होईपर्यंत फ्राय करायचे चांगले आणि मग काढून घ्यायचे. बघा कसे भाजलेत ना. आणि त्याच्यानंतर कांदा टाकायचा. कांदा पण जास्त भाजायचा नाही, लालसर करायचा नाही जास्त, थोडासाच भाजायचा आहे. या प्रकारे भाजायचा कांदा. बघा अशा प्रकारे भाजायचा कांदा. त्याच्यानंतर टॅमॅटो टाकायचे. मी एक मोठा कांदा आणि एक मोठा टॅमॅटो घेतला. टॅमॅटो लवकर शिजण्यासाठी मी मीठ घालत आहे. आता भाजीत परत मीठ नाही टाकायचं. आपल्या भाजीला जेवढं मीठ लागतं आहे ना तेवढंच टाकून घ्यायचं. टॅमॅटो नरम होतो लगेच. आणि मग आपण घरी बनवलेला हा मी मसाला टाकत आहे. जास्त तिखट नाही आहे म्हणून थोडं जास्त टाकते, कारण ही भाजी ना झणझणीतच खूप सुंदर लागते. आणि जरासं परतून घ्यायचं. थोडासा मसाला भाजायचा, जास्त नाही. त्याचा वास टिकून राहायला पाहिजे म्हणून मसाला जास्त मी भाजत नाही. अशा प्रकारे भाजायचं. आणि आपण आता त्याच्यामध्ये सांडगे टाकूयात. जे तळून ठेवले होते ना आपण, ते सांडगे त्याच्यात टाकून ह्यांना पण त्याच्यात मसाल्यामध्ये चांगलं परतून घेऊया. ह्याला पण 2 मिनटं परतून द्यायचे. असं छानपैकी परतून घ्यायचं. आणि आता हे शिजण्यासाठी आपण पाणी घालूया. पाणी थोडं जास्तच टाकायचं, कारण याला शिजायला थोडा वेळ लागतो. थोडं जास्त टाकलं ना की 20 मिनटामध्ये ते भाजी रेडी होती. बस बघा, मी इतकंच पाणी टाकले आणि आता काही टाकायचं नाही. एवढी टेस्टी भाजी होती नाही, खूप चवदार भाजी होती ही. आमच्या घरात सगळ्यांना आवडते. झाकण ठेवून 20 मिनटं अशा प्रकारे शिजवून घ्यायची. आता 20 मिनटानंतर बघा सर्व पाणी आटलेलं आहे आणि थोडंसंच पाणी राहिलेलं आहे. थँक्यू.